नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी एक आयडिया बघणार आहोत, जी आपण घरच्या घरी तयार करू शकतो, आपल्या बजेटमध्ये तयार करू शकतो आणि ती वस्तू युजफुलसुद्धा आहे। तर आता मकर संक्रांत येत आहेत आणि हळदी कुंकू निमित्त आपण बजेटमध्ये वाण शोधत असतो। तर एकदम बजेटमध्ये घरच्या घरी जर तुम्हाला शिलाई मशीन येत असेल तर तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता, किंवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर ह्याची तुम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकता। मी इथे कॉटनचं फॅब्रिक घेतले प्रिंटेड आणि नॉन वोवन घेतलेलं आहे। बऱ्याच ताई प्रश्न विचारतात की नॉन वोवन कुठे मिळेल आणि काय असतं हे नक्की। तर ते बॅगसाठी वापरलं जाणार एक अस्तर आहे, एक प्रकारचं शिलाईचं मटेरियल मिळतं, त्या दुकानात आपल्याला हे मिळेल। तर इथे मी 5 बाय 10.5 इंचाचा एक फॅब्रिकचा पीस घेतला होता आणि त्याला आतल्या बाजूने नॉन वोवन लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता हे मध्ये फोल्ड केलं आणि इथं वरच्या बाजूने 1.5 इंच आडवं 1.5 इंच उभं असं मार्किंग केलंय आणि इथे असा कॉर्नर ड्रॉ करून घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे इथं कटिंग करून घेतलं, असा ह्याचा आकार तयार होईल। तर असा एक सिंगल पीसच आपण तयार करून घेतलेला आहे। त्यासाठी अस्तर घेतलेलं आहे खाली कॉटनचं, त्याच्यावर हा पीस ठेवला आणि जेवढं माप आहे त्याचं तेवढं कटिंग करून घेतलं अस्तर। आता जी खालची बाजू आहे तर तिथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, एक 2-2.5 इंचाचं, आणि तिथे स्टिच करायचं नाही आहे, बाकी सगळीकडे आपल्याला हे आता स्टिच करून घ्यायचं। तर 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कडेने सगळीकडून मी हे स्टिच करून घेतले। स्टिच केल्यानंतर खालच्या बाजूचा जो कॉर्नर आहे तो कट करायचा आहे आणि जो कॉर्नर आपण ड्रॉ केला होता तिथे सुद्धा छोटे छोटे कट द्यायचे। तर अशा प्रकारे कट दिले, शिलाई कट नाही झाली पाहिजे, आणि जे ओपन ठेवलं होतं आपण तिथून हे सरळ करून घ्यायचं आहे। तर हे आता व्यवस्थित सरळ करून घेतलं स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने, आणि जे ओपन होतं तिथे पण शिलाई करून घ्यायची। तर आता इथे ही शिलाई करून घेतली खालच्या बाजूने। इथे आता मार्किंग केले 3.25 इंच दोन्ही बाजूकडे, आणि तिथून पुढे पण 3.25 इंचावर मार्किंग केलं दोन्ही बाजूकडे। हे अशा प्रकारे इथे फोल्ड करायचं आहे आणि ज्या दोन बाजू आहेत त्याच्या त्या स्टिच करून घ्यायच्यात। स्टिच करताना वरच्या बाजूने शिलाई लॉक करायची चांगली आणि मग इथे स्टिच करून घ्यायचं अगदी कडेने। तसंच दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायचं आहे। आता याला तुम्ही वेलक्रो सुद्धा वरच्या बाजूने लावू शकता। मी इथे स्टिच बटन आहे ते लावलेलं आहे। तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे तयार झाले। आता इथे वरती 1/2 इंचावर मार्किंग करून घेतले आणि हे असं फोल्ड करून घेतले। पहिल्यांदा इथे असं फोल्ड करून ह्याचा सेंटर पॉईंट काढायचा। अर्धा इंचावर इथं मार्किंग केलं आणि एक पॉईंट ड्रॉ करून घेतला, तिथे आपल्याला स्टिच बटन लावायचं आहे। तर इथे हे मार्किंग दुसऱ्या बाजूला सुद्धा प्रेस करून घेतलं। तर जे आपण ड्रेसला प्रेस बटन लावतो तर तेच प्रेस बटन मी इथे लावणार आहे। तर 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये, आणि सुई धाग्याच्या मदतीने मी इथे बटन लावून घेणार आहे। तर खूप सुंदर असं हे कार्ड होल्डर तयार होतं घरच्या घरी। तुम्हाला वाण म्हणून द्यायचं असेल संक्रांतीला तर 1 मीटरमध्ये तुम्ही भरपूर असे घरच्या घरी तयार करू शकता। जसं की आपण ह्याच्यामध्ये आधार कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड असं ठेवू शकतो, आणि वाण म्हणून देणार असाल तर नक्कीच त्याचा उपयोग होईल। तर तुम्ही हे घरच्या घरी सुद्धा स्टिच करू शकता, किंवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करा। अगदी बजेटमध्ये तुम्हाला हे तुमच्या मिळेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। आणि तुम्हाला देखील शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।